नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता क्लिनिकमध्ये येते आणि आरती तिथेच असते आणि आरतीला मुक्ता म्हणते की काय ग, काही क्लायंट्स आहे का? त्यावर आरती म्हणते नाही, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे आणि ते आतमध्ये बसलेले आहेत. मुक्ता म्हणते कोणीतरी पेशंट आहे का? त्यावर आरती म्हणते की नाही, ते पेशंट नाही, कोणीतरी हर्षवर्धन म्हणून आहे आणि तेच वेट करीत आहेत तुमचा. त्यावर मुक्ता मनातच म्हणते की हा नक्कीच हर्षवर्धन अधिकारी असणार. आरती म्हणते की मी त्यांना म्हणत होते तुम्ही इथेच बसून वेट करा, पण त्यांनी काय ऐकलंच नाही आणि आतमध्ये जाऊन बसले. त्यावर मुक्ता म्हणते की ठीक आहे, मी आतमध्ये जाते, कोणी आलं तर तू बाहेर बसव त्यांना. आरती म्हणते की हो ठीक आहे आणि मुक्ता आतमध्ये जाते आणि हर्षवर्धनला म्हणते की तुम्हाला आरतीने बाहेर वेट करायला सांगितलं होतं, मग तुम्ही आतमध्ये का आलात? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तुम्ही माझ्या घरी कित्येकदा आला, त्यावर मी काय म्हटलो का तुम्हाला? आणि मी तुमच्या क्लिनिकमध्ये एकदाच आलो आणि एवढा राग, नॉट फेअर. त्यावर मुक्ता म्हणते की काय काम आहे तुमचं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मी तुमच्या फायद्याचंच तुम्हाला सांगायला आलो आहे. मुक्ता म्हणते अरे बापरे, तुम्ही आणि माझ्या फायद्याचं सांगायला माझ्यासाठी इथपर्यंत आलात? माझा तर विश्वासच बसत नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मुक्ता काय आहे ना, नियमाला सुद्धा अपवाद असतात आणि मी तोच अपवाद आहे. आणि म्हणतो की मी सागर आणि सावनीबद्दल काहीतरी बोलायला आलो आहे तुमच्याशी. त्यावर मुक्ता म्हणते की मला तर तुमच्याशी ह्या विषयावर लगेच बोलायचं नाही आणि तुम्ही या आता. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तुम्ही तर मला एकदम घालवायलाच निघालात. म्हणतो की मुक्ता मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काही एक रस नाहीये. सागरने तुम्हाला माझ्याबद्दल इतकं काही सांगितलं असेल, तुम्हाला माझा चेहरा देखील बघावासं वाटत नसेल, जसाच तुमचा चेहरा सावनीला बघायचा नाही आणि सागरला माझा आणि मला सागरचा. पण काय आहे ना मुक्ता, आपण आपल्या आयुष्यामध्ये इतके अडकलो आहे ना आणि तोच गुंता सांगायला मी तुझ्यापाशी इथपर्यंत आलो आहे. त्यावर मुक्ता म्हणते की मिस्टर अधिकारी, हे माझं घर नाही, ही माझी कामाची जागा आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज इथून निघा आता. पण हर्षवर्धन काही ऐकत नसतो आणि मुक्ताला म्हणतो की बरं ठीक आहे, मी सरळ मुद्द्यावरतीच येतो. आणि मुक्ताला म्हणतो की तुमचा सागर आणि माझ्या सावनीमध्ये काहीतरी चालू आहे आणि ते मला अजिबात आवडत नाही. दुसरीकडे सावनीच्या घरी सागर, सावनी आणि वकील बसलेले असतात. वकिलांनी CCTV फुटेज सागरच्या हातामध्ये दिलेले असतात आणि सागर मनातच म्हणत असतो की मुक्ताने किती विश्वासाने मला ह्या फुटेजबद्दल सांगितलं होतं आणि मी तितक्याच सहज त्यांचा विश्वास तोडत आहे. आणि मनातच म्हणतो की आदित्यपेक्षा मोठा गुन्हेगार मी आहे. शिक्षा तर खरं तर मला व्हायला हवी. वकील सागरला म्हणतात की सागर सर, मी पोलीस कंप्लेंट करायला जाणारच होतो, पण तेवढ्यात तुमचा फोन आला म्हणून मी इकडे आलो. म्हणतो की फुटेज आपल्याकडे आहे, त्या दिवशी नक्की काय झालं याचा खरा पुरावा तर फक्त आपल्याकडेच आहे, त्यामुळे आपण सेफ आहोत. दुसरीकडे हर्षवर्धन मुक्ताला म्हणत असतो की मी सागरला समजावण्याचा प्रयत्न केला, समजावलं, धमकावलं, खूप काही प्रयत्न केले, तरी देखील तो ऐकतच नाही. तो गेंड्याच्या कातड्याचा झाला आहे, त्याला काही बोललं तरीही फरकच पडत नाही. सावनीकडे ओढला जात आहे, तो काही ना काही कारण शोधतोय सावनीला भेटण्यासाठी. आणि हर्ष मुक्ताला धमकावतो आणि म्हणतो की मुक्ता, मी तुला सांगून ठेवतो, तुझ्या नवऱ्याला तू नीट सांभाळ आणि हे मी शेवटचं सांगतो. त्यावर मुक्ता म्हणते की हात खाली घ्यायचा आणि आवाज देखील खाली घ्यायचा, हे घर नाहीये तुमचं, हे माझं क्लिनिक आहे. आणि मुक्ताला म्हणते की हर्षवर्धन अधिकारी, तुम्ही मला नीट ओळखलेलं नाहीये. मला असं वाटत असेल तुम्ही काही सांगितलं तरी मी पटकन विश्वास ठेवेल तुमच्यावरती, पण तुमच्या बोलण्याचा माझ्यावरती काहीच परिणाम नाही होणार. खरं तर तुमच्या सावनीचं काय आहे ते माहिती नाही, पण सागरला समजवण्याची मला काही एक गरज नाहीये, कारण माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काही जरी सांगितलं त्याचा फार फायदा होणारच नाही. हर्षवर्धन म्हणतो की वाव, तुमचा एवढा विश्वास आहे तुमच्या नवऱ्यावरती? त्यावर मुक्ता म्हणते की मग काय तुमच्यावर विश्वास ठेवू, आणि मी माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मिस्टर अधिकारी, आणि तुमच्यासारख्या माणसांकडून तर अजिबात नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तुझा नवरा त्याच्या एक्स वाईफला भेटण्यासाठी कारण शोधतोय आणि तुला त्याचं काहीच वाटत नाहीये. त्यावर मुक्ता म्हणते की यात गैर वाटण्यासारखं काय आहे, आणि हर्षवर्धनला म्हणते की तुमचा तुमच्या मैत्रिणीवर नसेल विश्वास, पण माझ्या
नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मुक्ता हर्षवर्धनवर चिडते आणि म्हणते की तुम्ही निघा आता, नाही तर मला सिक्युरिटीला बोलावं लागेल. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मला वाटलं मुक्ता तुम्ही शहाण्या असाल, ज्या बायकांचा नवऱ्यांवर अंधाळा विश्वास असतो त्या बायकांपैकी नसाल. काय तुम्हाला समोर दिसतंय दगड आहे, पण त्याच्यावर पाय मारायला नको, इजा होईल, तरी देखील तुम्ही त्याच्यावरच पाय मारताय. तुम्हाला तुमच्या डोळ्यावरची झापडं मोडायचीच नसतील तर मी काय करू शकतो. मुक्ता म्हणते की एक गोष्ट करू शकतात, तुम्ही इथून निघू शकतात, दरवाजा मागे आहे. आणि हर्षवर्धन तिथून निघतो. दुसरीकडे सावनी वकिलांना म्हणत असते की बरं झालं हे सीसीटीव्ही फुटेज फक्त तुमच्याकडेच आहे, नाही म्हणजे मुक्ताला जर मिळालं असतं ना, तिने माझ्या आधीला बाळ सुधारगृहामध्ये पाठवलं असतं. तसंही तिला तिच्या आईशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये. सागर सावनीवर चिडतो आणि म्हणतो की बंद करा तुमचं हे बोलणं, तुम्ही इतकी चीप आई आहात ना, माणूस म्हणून देखील खूप चीप आहात. तुला कसलीच पडलेली नसते आणि तुला कसलीच काळजी नसते. 11 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये गाडी दिली, खरं तर तुला अटक व्हायला पाहिजे. त्यावर सावनी म्हणते की 1 मिनिट, मी दिली नव्हती, त्याने हट्टाने ड्रायव्हरकडून घेतली होती. त्यावर सागर म्हणतो की तुम्हाला अक्कल नाहीये का, हे कसले हट्ट पुरवतात तुम्ही. सईचे हट्ट आम्ही देखील पुरवतो, काळजी घेतो, पण हे कसले हट्ट आहे. सावनी म्हणते की बोल, ही सगळी जबाबदारी माझी एकटीचीच आहे ना, चूक तर माझीच आहे, पण इतकेही बोलू नको की मी माझ्या मुलाचा सांभाळ देखील करू शकणार नाही. दुसरीकडे मिहीर गोखलेंच्या घरी येतो. मिहीरला म्हणते अरे तू आत्ता का आला, आत्ताच भेटलो ना आपण. त्यावर मिहीर म्हणतो की अगं ते मावशीचे रिपोर्ट द्यायचे होते. आणि मिहिकाच्या हातामध्ये रिपोर्ट देतो आणि म्हणतो की वहिनी आहे का. त्यावर मिहिका म्हणते की नाही ताई, क्लिनिकवरच आहे. त्यावर मिहीर म्हणतो की बरं मी येतो आणि तिथून निघतो. त्यानंतर मिहीर मुक्ताला फोन लावतो आणि म्हणतो की नाही म्हणजे मला तुला एक सांगायचं होतं, म्हणजे दादूसला देखील सांगायचं होतं, पण दादूचा फोन लागत नाही म्हणून मी तुलाच लावला. मला माझ्या मित्रांकडून कळालं की दिवशी मावशीचा ॲक्सिडेंट झाला होता ना, तशीच गाडी, सेम गाडी माझ्या मित्राच्या गॅरेजमध्ये आली होती आणि ती त्याच दिवशी रिपेअर झाली. आणि मिहीर मुक्ताला सर्व माहिती सांगतो. त्यानंतर मुक्ता सागरला फोन लावतो आणि सागर मुक्ताचा फोन उचलतो. मुक्ता म्हणते की हॅलो सागर, ऐका ना, मिहीरचा फोन आला होता आणि त्याने खूप महत्त्वाची बातमी दिली आहे आणि सांगते की आईचा ॲक्सिडेंट ज्या गाडीने झाला होता ना, ती गाडी मिहीरला सापडली आहे. त्यावर सागर तडक उठतो आणि म्हणतो की गाडी सापडली. सागर म्हणतो पण कुठे सापडली. त्यावर मुक्ता म्हणते की मिहीरच्या ओळखीतलं एक गॅरेज आहे, त्या गॅरेजवर आली होती ती गाडी रिपेअरिंगसाठी. त्या गॅरेजमधल्या कुणीतरी सांगितलं मिहीरला की त्या दिवशी आईचा ॲक्सिडेंट झाला होता ना, त्याच दिवशी ती गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजवरती गेली होती. आणि बऱ्यापैकी त्या गाडीचं वर्णन मिहीरने सांगितल्याप्रमाणेच आहे, पण नक्की कोणाची गाडी आहे आणि कुठली आहे हे डिटेल्स आपल्याला त्या गॅरेजवाल्याकडून मिळू शकतात. त्यावर सागर म्हणतो की ओके मी बघतो, मिहीरशी पण बोलतो. त्यावर मुक्ता म्हणते की हो चालेल, तुम्ही मिहीरशी बोलून घ्या. आणि मुक्ता म्हणते की आता मी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून टाक. त्यावर सागर म्हणतो की नाही नाही मुक्ता, तुम्ही जाऊ नका. मुक्ता म्हणते म्हणजे पण का. सागर म्हणतो की तुम्ही नका जाऊ, मी जातो ना, मी बघतो सगळं, तुम्ही आईजवळ थांब. आणि फोन ठेवतो. त्यानंतर सावनी म्हणते की सागर मला सांग नक्की काय झालं. त्यावर सागर म्हणतो की ॲक्सिडेंट नंतर गाडी रिपेअरिंगला गेली होती. त्यावर सावनी म्हणते की हो गेली होती, त्याचं काय झालं. आणि म्हणतो की आता गाडीबद्दल मुक्ता आणि मिहीरला कळलं आहे. आणि सावनी म्हणते की काय. सावनी म्हणते ती जर गाडी मिळाली ना तर आता खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सागर म्हणतो की थांब मी बघतो, काहीतरी करतो. आणि सागर तिथून निघून जातो. त्यानंतर सागर गॅरेजवाल्याकडे जातो आणि गॅरेजवाल्याला पैसे देऊन त्याचं तोंड बंद करतो. घरी आल्यानंतर मिहीर म्हणतो की अरे दादू, तू नक्की कोणाशी बोलला. त्यावर मिहीर म्हणतो की तू विजय दादांशी बोलला का. त्यावर सागर म्हणतो की हो बोललो त्यांच्याशी, विजय दादांना पण भेटलो आणि तिथे बाकीचे जण होते त्यांना देखील विचारलं. मिहीर म्हणतो अरे पण असं कसं, ते तर मला छाती ठोकपणे म्हणाले तीच गाडी आहे म्हणून. सागर मिहीरला म्हणतो अरे त्यांना तसं वाटलं होतं, पण जेव्हा मी त्यांना नीट विचारलं तेव्हा ते कुठल्या तरी वेगळ्याच गाडीबद्दल बोलत होते. मी त्यांना विचारलं देखील ही गाडी नक्की वेगळी आहे ना. त्यावर ते म्हटले हो वेगळी आहे ती गाडी. त्यांना ते देखील खात्रीशीरपणे सांगता येत नाहीये पण. आणि म्हणतो की मी स्वतः जाऊन आलो, मी त्यांना भेटलो, पण आता ते शुअर नाही तर आपण काय बोलणार.
मुक्ता म्हणत असते की पण मग आता काय करायचं. सागर म्हणतो की केली आहे पोलीस कंप्लेंट, बघूयात आता काय होतं ते. माधवी मात्र सागरकडेच बघत राहत असते आणि सागरचा फोन तेवढाच वाजतो आणि सागर म्हणतो की फोन आला आणि साईडला निघून जातो. दुसरीकडे सागर आरशासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो की सागर कुळी, तुला कळतंय का तू काय करतोय. तू पुन्हा एकदा मुक्ताचा विश्वासघात करतो आणि स्वतःच्या तोंडामध्ये मारतो. तिने तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू तिच्याशीच खोटं बोलतो आणि पुन्हा एक तोंडात मारतो आणि असं देखील म्हणतो. पण काय करू, माझ्या पुढे दुसरा पर्यायच नाही. मुक्ता रूम बाहेर येते आणि रूमचा दरवाजा लॉक असतो आणि मुक्ता लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि आवाज देते, सागर तुम्ही आत आहात का. आणि सागर म्हणतो की हो मीच आहे. मुक्ता म्हणते की तुम्ही चेंज वगैरे करताय का. त्यावर सागर म्हणतो नाही, माझं एक काम चालू आहे. त्यावर मुक्ता म्हणते माझी काही मदत हवी आहे का. त्यावर सागर म्हणतो नाही नको, झालंच, मी येतो 2 मिनिटांमध्ये. आणि मुक्ता म्हणते की ओके ठीक आहे. हे सागरचं वागणं मुक्ताला मात्र विचित्र वाटत असतं आणि मुक्ता मनातच म्हणत असते की सागर असं कधीच वागत नाही, सगळं ठीक असेल ना. हात जोडते आणि म्हणते की माझ्या दोन्ही घरांची आणि दोन्ही घरातल्या माणसांची काळजी घ्या. पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ता सईला सांगते की उद्या सईमला समर कॅम्पला जायचं आहे. त्यावर सई म्हणते की तुम्ही दोघीही माझ्यासोबत येणार आहात. त्यानंतर आधीचा फोन सागरला येतो आणि सागरला आधी म्हणत असतो की पप्पा मला खूप भीती वाटत आहे, आपण उद्या कुठेतरी फिरायला जायचं का. आणि पप्पा प्लीज नाही म्हणू नका. त्यानंतर सागर रूममध्ये येतो आणि मुक्ता सागरला म्हणते की आपल्याला उद्या सई सोबत जायचं आहे. त्यावर सागर म्हणतो की मी उद्या सावनी आणि आदित्य बरोबर जायचं म्हणतोय. हे ऐकल्यानंतर मुक्ता काय रिॲक्ट होईल हे बघूयात पुढील भागामध्ये. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.